स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा चॅनलवरती तुमच्या मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालता आपण पटकन आपल्या व्हिडिओला सुरुवात करतोय. तर जो आपण दुसरा अध्याय वाचायला घेतला होता त्यामध्ये बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की जे कलियुग आहे ते ब्रह्माजींना विचारतं की गुरुचं स्वरूप काय आहे, गुरुचं महत्त्व काय आहे, आणि जर इथे जर सगळे जर गुरूंच्या मार्गाने चालत असले तर मग माझं कायच काम असणार आहे, मी कोणाला त्रास नाही देऊ शकणार आहे. तर त्याच्यावरती ब्रह्माजी थोडक्यात त्यांना सांगतात की कशा प्रकारे तुला कार्य करायचं आहे आणि कशा प्रकारे तू लोक चुका पण करतील आणि त्याच्यावरती तू तुझ्या मार्गाने पण चालतील. आणि त्याच्यानंतर पुढे तो विचारतो की गुरु काय आहे, गुरुचं काम. तर ब्रह्माजी थोडक्यात त्यांना सांगतात की मी तुला एक कथा सांगतो, त्याच्यामध्ये तुला माहिती पडेल. तर बघा, ब्रह्माजी सांगतात कलियुगाला, पूर्वी गोदावरीच्या तीरी अंगिरस ऋषींच्या आश्रमात पैल ऋषींचे शिष्य असलेले वेदधर्म नावाचे मुनी राहत असत. ते आपल्या शिष्याकडून वेदशास्त्राचा अभ्यास करवून घेत असत. एकदा सर्व शिष्यांना उद्देशून ते म्हणाले, माझे पूर्वजन्मीचे शेष पापभोग याच देही भोगायचे आहेत. त्यासाठी मी काशीला जाणार आहे. तिथे मला कुष्ठरोग होईल, मी आंधळा व पांगळा होईल, मला 21 वर्षे सांभाळावे लागेल. हे एक खडतर सेवा व्रतच असेल. त्यावेळी तुमच्यापैकी कोण माझी सेवा करेल ते सांगा. मला 21 वर्ष कुष्ठरोग होणार आहे, मी आंधळा होणार आहे, मी पांगळा होणार आहे. तर ते त्यांच्या शिष्यांना विचारतात, तुमच्यापैकी कोण मला सांभाळू शकतं, मला सांगा. हे ऐकून संदीपक नावाच्या शिष्याने, गुरुदेव, मी तुमची सेवा करीन आणि तुम्ही अनुमती दिली तर तुमचे सर्व पाप भोगही भोगीन. त्यांचा जो शिष्य आहे संदीपक नावाचा जो शिष्य आहे तो बोलतो गुरूंना की गुरुदेव, मी तुमची सेवा पण करील आणि जे काही तुमचे कष्ट असतील तर मी ते सुद्धा भोगेल असे सांगितले. ते ऐकून त्यांना परम संतोष वाटला. हे ऐकून त्यांच्या गुरुला परम संतोष म्हणजे त्यांना ऐकून बरं वाटलं की माझ्या शिष्यांचे विचार इतके चांगले आहेत. काही दिवसांनी वेदधर्म संदीपकांना घेऊन काशीला आले. त्यांचे जे गुरु आहेत त्यांचे नाव होतं वेदधर्म. तिथे त्यांना कुष्ठरोग झाला. त्या दुःखाने त्यांचा पूर्व स्वभाव बदलून ते हट्टी, चिडखोर, उर्मट, क्रूर व शिवराळ झाले. म्हणजे त्यांना कुष्ठरोग झाल्यानंतर त्यांचा स्वभाव बदलला. ते चिडचिड करू लागले, ते हट्टी झाले, उर्मट भाषेत बोलू लागले. त्या समयी अनंत हाल अपेक्षा सोसूनही संदीपक गुरुसेवेत तत्पर राहिले. कारण की त्यांनी बोललं होतं की मी तुमची सेवा करणार आणि मी तुम्हाला सांभाळणार आणि या उलट जर का तुमचे जे काही दुःख आहेत ते सुद्धा मी भोगायला तयार आहे. तर त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे ते आपल्या गुरूंची सेवा करून सेवेत तत्पर राहिले. त्यांची एकनिष्ठ सेवा भक्ती पाहून विश्वनाथांनी त्यांना दर्शन दिले आणि वरदान मागण्यास सांगितले. पण त्यांनी काहीच मागितले नाही. मग विष्णूंनी दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी माझी गुरुभक्ती अधिकाधिक दृढ हो असा आशीर्वाद विष्णूजींना मागितला. संदीपक यांची गुरुभक्ती पाहून साक्षात विष्णुदेव सुद्धा प्रसन्न झाले. विष्णुदेव स्वतः त्यांच्यासमोर प्रकट होऊन त्यांना बोललं की तुला काय वरदान हवं आहे, वरदान माग. त्यांची जी निष्पाप आणि एकनिष्ठ गुरुभक्ती पाहून साक्षात विष्णुदेव सुद्धा प्रसन्न झाले. परंतु त्यांनी काहीच नाही मागितलं. उलट त्यांनी बोललं की मला माझी गुरुभक्ती अजून दृढ होऊ द्या, अजून एकनिष्ठ होऊ द्या असा आशीर्वाद त्यांनी विष्णूजींना मागितला. तेव्हा प्रसन्न झालेल्या श्रीहरींनी त्यांच्या गुरुभक्तीची प्रशंसा केली. ही गोष्ट वेदधर्मांना कळतात. त्यांनी संदीपकांना वरदान दिले, शिष्योत्तम, तुम्ही काशी क्षेत्री चिरकाल वास करा. तुमच्या स्मरणाने लोकांचे दुःख दैन्य जाऊन त्यांचे कल्याण होईल. म्हणजे साक्षात त्यांना जे संदीपक जे शिष्य होते त्यांची एकनिष्ठपणा आणि त्यांची गुरुभक्ती पाहून त्यांनाच अतिशय सुंदर असा वरदान त्यांना मिळालं की तुम्ही काशी क्षेत्री चिरकाल राहशाल. म्हणजे अनंत काळ तुम्ही तिथे राहशाल आणि तुमचं नाव घेतल्याने, तुमचं स्मरण केल्याने जे दुःखी दैन्य जे लोक आहेत त्यांचे कल्याण होईल. फक्त आणि फक्त त्यांच्या एकनिष्ठ आणि पवित्र गुरुभक्तीमुळे त्यांच्यावरती साक्षात विष्णूजी प्रसन्न झाले, ब्रह्माजी प्रसन्न झाले.
वेदधर्मांनी त्यांची परीक्षा घेण्यासाठी कुरूप धारण केले होते. त्यानंतर ते दिव्यदेही झाले आणि लोकांच्या कल्याणासाठी संदीपकासह काशीतच राहिले. जे काही त्यांना जो कुष्ठरोग झाला होता, ते पांगळे झाले होते, हे सगळं त्यांनी आपल्या शिष्याची परीक्षा घेण्यासाठी त्यांनी ते धारण केलं होतं. आणि जेव्हा त्यांचा शिष्य त्यांच्या परीक्षेमध्ये पास झाला, तेव्हा त्यांनी त्यांचं खरं रूप दाखवलं आणि त्यांनी सांगितलं की मी तुझी परीक्षा घेत होतो आणि तुझ्या परीक्षेत तू पास झाला. आणि त्यानंतर ते आणि त्यांचे गुरु हे काशी या क्षेत्रामध्ये पुढे राहून त्यांनी इतर लोकांच्या कल्याणासाठी ते काशीतच राहून गेले. सिद्ध म्हणाले, नामधारक गुरूंचे महात्म्य लक्षात घेऊन त्याची दृढ भावाने सेवा भक्ती करावी. गुरुभक्तावर शिवप्रभू नेहमी प्रसन्न असतात. म्हणजे जितकं होईल तितकं तुम्ही गुरूंची आपण जी भक्ती करतो, जी सेवा करतो, त्याच्याने तुम्हाला नक्कीच तुमच्यावरती गुरु म्हणजे साक्षात ब्रह्मा विष्णू महेश हे प्रसन्न राहतात. आजच्या व्हिडिओत इतकंच. भेटूया पुढच्या व्हिडिओ. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.